आता मी सगळे कॉल बंद केलेत. फोन उचलणं हा विषय बंद केलेला आहे. काही जणांनी मला तर विचारलंय व्हॉट्सअपला मेसेज टाकून की याचा अर्थ नेमका काय, की आम्हाला जर उद्या मार्केटिंगचा सल्ला जर तुझ्याकडनं हवा असेल किंवा आम्ही बुकिंग केलेलं आहे किंवा मिसळबद्दल जर काय डिस्कस करायचं असेल तर सिस्टीम काय आहे. कसं आहे, तुम्हाला एकच विषय असा आहे की तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल पहिली माझी वेळ तुम्हाला घ्यायची. मी सांगेन त्या टायमिंगला तुम्हाला फोन करायचा आहे. मग ते ज्योतिष असू दे, वास्तुशास्त्राबद्दल चर्चा असू दे, मिसळबद्दल तुम्हाला टोकनबद्दल माहिती असू दे. पण मिसळबद्दल कसं आहे, डायरेक्ट आपण व्हॉट्सअपवर बोलू शकतो. बाकी सगळं व्हॉट्सअपवर सगळा विषय चालू आहे. फक्त विषय एवढाच की तुम्हाला जर थोडी माहिती हवी असेल किंवा एखादी एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर तुम्हाला डायरेक्ट मी कॉल रिसीव्ह करणार नाहीये. तुम्हाला पहिला व्हॉट्सअपला हाय करून कुठलं काम आहे ते टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वेळ घ्यायची माझ्याशी बोलायची आणि तुम्हाला मी वेळ दिल्यानंतर त्या वेळेत तुम्हाला फोन करायचा. त्याच्यानंतर मी तुमचा नंबर टॅली झाल्यानंतर मी उचलणार आहे. कारण दिवसाला मला 50-50, 40-40 कॉल येत आहेत. तर अशाच मी लोकांचे किंवा ग्राहकांचे किंवा मिसळप्रेमींचे मी कॉल अटेंड करतोय किंवा घेतोय की ज्यांनी माझी वेळ घेतलेली आहे व्हॉट्सअपवर. तर तुम्ही कृपया तुमचं कुठलंही काम असेल, टोकनबद्दल काम असेल, ॲक्च्युली आपलं डायरेक्ट बायपास काम होतंय व्हॉट्सअपवर आपण बोलून. तर तुम्हाला जर टोकन हवं असेल तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवर मला मेसेज टाकायचा की सर ऋषिकेश आम्हाला मिसळ बुक करायची आहे, काय सिस्टीम आहे. की आपण 1-2-3 मेसेजमध्ये आपण एकमेकांना विषय क्लिअर करतो. तुम्हाला मेसेज जातो, तुम्ही बोलता आणि 1-2-2.5 मिनिटामध्ये टोकन बुक होऊन जातं. तर इतका पण वेळ लागत नाही. ज्योतिषबद्दल काम असेल, मुहूर्ताबद्दल काम असेल, कुठल्याही कामासाठी तुम्हाला मला पहिला मेसेज टाकायचा आहे. माझी वेळ घ्यायची. वेळ घेतल्यानंतर तुमचा कॉल रिसीव्ह होईल. खास करून ओळखीचे लोक, मित्रमंडळी, फेसबुक फ्रेंड, ह्या सगळ्यांना, शेजारबाजारी सगळ्यांना ही विनंती आहे की तुम्ही आता याच्यापुढे मी कोणाचाही कॉल उचलत नाहीये. तुम्हाला जर तुम्हाला जर माझी वेळ हवी असेल, कुठलंही काम असेल, काही लोक मार्केटिंगसाठी फोन करतात, काही लोक अन्य कामासाठी फोन करतात. गमरेशी आता डायरेक्ट कॉल मी उचलणं बंद केलं आणि काही त्याच्यामध्ये वायफाय फोन पण येतात की म्हणजे काय अर्थच नाही त्या गोष्टीला. त्याच्यामुळे आता आम्ही कसं केलं की तुम्हाला पहिली माझी वेळ घ्यायची, आपलं व्हॉट्सअपवर डिस्कशन होईल. मला जर योग्य वाटलं की ठीक आहे तुम्हाला माझी गरज आहे फोनवर बोलायची तर आपण एक वेळ फिक्स करू, त्या वेळेवर आपलं काम होऊन जाईल. काही वेळेला इमर्जन्सी जर असेल, ठीक आहे बाळाबद्दल काही तुम्हाला बोलायचं आहे आणि एक टॉपिक मला तुम्ही लिहून पाठवलेला आहे तर लगेच तुम्हाला मी फोन करेन किंवा तुम्हाला मी लगेच फोन करायला सांगेन आणि ती वेळ ठरवून आपण लगेच फोन. आता आज जसं सकाळी मला एक फोन आला होता की आम्हाला तुमच्याकडे सिस्टीम काय ते आम्हाला सांगा किंवा ते फॉर्म कसा भरायचा आहे. मग त्या बाळाच्या आई येते, त्यांना म्हटलं तुम्ही कॉल करा का मी तुम्हाला कॉल करतो. आम्ही किती हार्डली पुढच्या 5 सेकंदात आम्ही कॉल केला एकमेकांना. त्यांनी मला कॉल केला की मी त्यांना वाटतं फोन केला. आम्ही बाळाची माहिती पटकन 1 मिनिटात दिली, विषय संपला. त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगतोय, कुठलाही गैरसमज न करता ह्याच्या पुढे तुम्ही कितीही मला फोन करा, तुमचा कुठलाही फोन रिसीव्ह होणार नाही आणि तुम्हाला कॉलबॅक सुद्धा माझ्याकडनं जाणार नाही जोपर्यंत तुम्ही माझी वेळ घेत नाही. आणि हे क्लिअर